हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर बघा, सकाळी सकाळी दादू कसा आळस देत आहे आणि त्याला झोप पण येत आहे आणि त्याला खेळायचं पण होतं, त्यामुळे चिडचिड करत होता. तर रियानं पूर्ण ड्रेस तोंडामध्ये घालून पूर्ण ओला केला होता. सारखं सारखं तोंडामध्ये ड्रेस नंतर हात घालते, तर त्यामुळं मी तिला हे फ्लिपकार्टवरून सिलिकॉनचे तिथर मागवलेले आहेत. तर हे 137 रुपयाला मला 3 मिळालेले आहेत. तर तिथं वापरण्याच्या अगोदर मी ते उकळत्या पाण्यामध्ये उकळून घेतली आणि त्यानंतर मग दोघांनाही ते दिली. पहिल्यांदा त्यांच्या हातामध्ये तिथर दिल्यावर त्यांचे रिॲक्शन एकदम बघण्यासारखे आहे. तर बघा, अगोदर मी रियाच्या हातामध्ये तिथर दिली आणि दोघेही एवढे हुशार झालेत की मोबाईल म्हणजे बॅक कॅमेराने जरी मोबाईल सुरू असला तर त्याच्याकडे एकटक बघत राहतात आणि आपण जिकडं मोबाईल फिरवताल तिकडं बघत राहतात. तसं तर आम्ही दोघांनाही मोबाईल दाखवत नाहीत. फक्त काही काही घ्यायचं असलं तर सगळं आम्ही बॅक कॅमेऱ्यानं शूट करतो. तर पहिल्यांदा रियाच्या हातामध्ये तिथर दिल्यावर रियाची रिॲक्शन बघण्यासारखी होती. किती छान एक्सप्रेशन देत होती रिया. आणि दादूला तेवढं काही म्हणजे दादू तेवढा तोंडामध्ये हात नंतर शर्ट वगैरे घालत नाहीत. तर तो नुसता तिथरकडं बघत होता आणि त्याला तर मोबाईल दिसला की सारखं मोबाईलकडं बघतो. म्हणजे त्याचं खेळणं ते सगळं सोडून देतो आणि मोबाईलकडेच बघत राहतो. तर बघा, रिया पण त्याच्याकडे कशी बघत होती. तर आता असं झालं आहे की मला दिवस कधी झाला आणि रात्र कधी झाली ते पण लक्षात येत नाही. म्हणजे एवढा लवकर माझा टाईम जातो. मी व्हिडिओ भरपूर काढून ठेवते पण एडिट करायला काही मला वेळ मिळत नाही. उद्या आहे रामनवमी, तर त्यामुळं आम्ही रात्री 11 वाजता यांचं फोटोशूट केलेलं आहे. कारण की एकट्यानं काही दोघांचंही फोटोशूट करणं होत नाही, तर त्यामुळं सगळेजण घरी असल्यावरच त्यांचं फोटोशूट करावं लागतं. तर इथं रियाचं आवरणं सुरू होतं. अगोदर तिला गंध लावला, तर ती काही गंध लावताना शांत बसत नव्हती. सारखं गंध मोडावा लागत होता. तर 3-4 वेळेस गंध मोडला तरी तिनं काही व्यवस्थित गंध लावू दिला नाही. तर लास्टला जसा लावता येईल तसा लावला आणि त्यांचा फोटोशूट केला. तर दोघांनाही धोती नेसवायची होती, तर पण तेवढा वेळ काही आमच्याकडे मिळाला नाही. तर त्यामुळं डायरेक्टली तो कपडा पूर्ण त्यांच्या अंगाला रॅप केला. रामनवमीचे फोटो काढायचे होते, तर त्यामुळं अयोध्येचं मंदिर, त्यानंतर श्रीरामांचा फोटो, पादुका आणि धनुष्यबाणाचे स्टिकर आणलेली होती. सहसा मी फोटोशूट करते वेळेस स्टिकरच आणते, कारण की दुसऱ्या कशानं काढायचं म्हणलं की खूप वेळ जातो आणि तेवढं परफेक्ट काही येत नाही. तर त्यामुळे मी डायरेक्टली स्टिकर आणते. तर इथं रियाचे फोटो काढणं सुरू होतं. बघा, घरातले सगळेजण लागतात फोटोशूट करते वेळेस. एकजण त्यांना खेळवायला हसवायला, एकजण त्यांचे फोटो काढायला आणि एक जण दादूला घ्यायला. तर असे 4-5 माणसं प्रत्येक फोटोशूटच्या वेळेस लागतात. तर बघा, फोटो काढायचा म्हटलं की रिया